राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्हा सध्या अक्षरशः होरपळून निघतोय। जिल्ह्यात तापमानाचा पारा सरासरी 41 अंशांच्या पार गेल्यानं दुपारच्या सुमारास सातारा शहरातील पवई नाका परिसरात नेहमी असणारी वाहतुकीची वर्दळ मंदावली। त्यामुळे प्रशासनाने देखील विनाकारण नागरिकांना बाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे। सातारा जिल्ह्यात उष्णतेचा कहर वाढत चालला असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। सातत्याने तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना उष्णतेचा झळा देखील बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या साताऱ्यातील पवई नाका परिसरामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण वर्दळीचा चौक म्हणून हा मानला जातो। सर्वात महत्त्वाचा साताऱ्यातील चारही बाजूंना जोडणारा हा चौक आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ ही कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तापमान सातत्याने वाढ होत असल्याने जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाला आहे। सातारा जिल्ह्यात प्रचंड उकाडा देखील जाणवत आहे। तापमानाचा पारा देखील साताऱ्यात 41 अंशावर जाऊन पोहोचला आहे, तर मान खटाव भागामध्ये 42 अंशापर्यंत तापमानाचा पारा पोहोचला आहे। विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये देखील तापमानाचा पारा हा 34.5 अंशावर जाऊन गेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उष्णतेच्या झळा या ठिकाणी बसू लागल्या आहेत। यापुढे पाणी टंचाई होऊ नये, त्याचबरोबर उष्माघात होऊ नये यासाठी प्रशासनाने कोणती खबरदारी घेतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर नागरिकांना आव्हान देखील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे की त्यांनी उन्हामध्ये फिरणं टाळावं, मोठ्या प्रमाणावर थंड पेय प्यावं असे देखील आव्हान या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।